Hello dear student, welcome to back our channel Fun and Learn with Alka. मागच्या तासाला आपण जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर लिसन केअरफुली अँड रीड अलाउड लक्षपूर्वक ऐका आणि मोठ्याने वाचा यातला पहिला भाग आपण पाहिला. आता सेकंड म्हणजेच पार्ट सेकंड आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर वॉज बॉर्न इन 1861. His parents were slaves. His family worked on a farm in America. He lost both his parents when he was still a baby. Carver loved plants even as a child. He cared for them. He understood what the plants wanted. What was wrong with them? Soon, people around the farm began to call a young boy plant doctor. Young Carver wanted to go to school and then college, but he was a black boy. Many schools and colleges in those days did not take black students. Carver did not take black student. Carver did not lose heart. He went from place to place. He found a college where he could study. He studied hard and became a scientist. बघा बालमित्रांनो, जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्म 1861 मध्ये झाला. त्यांचे आईवडील गुलाम होते. स्लेव्ज म्हणजे गुलाम. त्यांची कुटुंब अमेरिकेतील एका फार्मवर काम करीत असे. त्यांच्या लहानपणीच त्यांचे आईवडील वारले. कार्व्हरला लहानपणापासूनच वनस्पतीची खूप आवड होती. ते त्यांची काळजी घेत. वनस्पतींना काय हवे, त्यांच्यात काय बिघाड झाला आहे हे त्यांना चांगलं समजत असे. लवकरच त्या शेतमळ्याच्या आजूबाजूचे लोक त्या छोट्या मुलाला वनस्पतीचे डॉक्टर म्हणू लागले. प्लांट्स डॉक्टर. छोट्या कार्व्हरला शाळेत आणि नंतर कॉलेजमध्ये जायचे होते, परंतु तो काळा मुलगा काळ्या वंशाचा होता. त्या काळात बऱ्याचशा शाळा व महाविद्यालय काळ्या वंशाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देत नसत. परंतु कार्व्हरने धीर सोडला नाही. ते जागोजागी ठिकठिकाणी गेले आणि त्यांना अभ्यास करता येईल असे एक कॉलेज त्यांना मिळाले. त्यांनी चिकाटीने परिश्रमपूर्वक अभ्यास केला व ते वैज्ञानिक झाले. ही बिकेम स्टडीज हार्ड अँड ही बिकेम अ सायंटिस्ट. सायंटिस्ट बनले ते. आफ्टर अ फ्यू मंथ्स कार्व्हर वेंट to teach at the Tuskegee Institute in Alabama. This institute was for black students. Carver worked there all his life. बघा बालमित्रांनो, काही महिन्यानंतर कार्व्हर अलाबामामधील टस्केजी या शिक्षण संस्थेत शिकवण्याकरिता गेले. ही संस्था काळ्या विद्यार्थ्यांकरता होती. कार्व्हरनी तेथे आयुष्यभर कार्य केले. ऑन द फर्स्ट डे कार्व्हर टोल्ड ही स्टुडंट. पहिल्याच दिवशी कार्व्हरनी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितले, लेट्स स्टार्ट अ न्यू प्रोजेक्ट टुडे. वी विल ऑल गो आउट अँड कलेक्ट कॅन्स, बॉटल्स, बॉक्सेस, पॉट्स and pans which people have thrown away. From these
we will make simple instrument and set up our laboratory. पहिल्या दिवशीच कारभारने आपल्या विद्यार्थ्यांना काय सांगितले, तर आज आपण एक नवीन उपक्रम म्हणजे प्रकल्प सुरू करूया. आपण बाहेर जाऊया आणि लोकांनी फेकून दिलेले डबे, बाटल्या, खोके, भांडी व पसरट भांडी गोळा करूया. त्यातून आपण साधी सोपी उपकरणे तयार करू व आपली प्रयोगशाळा उभारूया. अँड सून Carver set up his laboratory. In this laboratory, he found new uses for these useless things. He showed his student that one does not have to spend a lot of money to do great things. बघा बालमित्रांनो, त्यांनी सगळं हे गोळा केलं, फेकून दिलेल्या वस्तू, आणि लवकरच कारभारने आपली प्रयोगशाळा उभी केली. या प्रयोगशाळेत या निरुपयोगी वस्तूंचे त्यांनी नवीन उपयोग शोधून काढले. अलौकिक गोष्टी करण्याकरता अमाप पैसा खर्च करण्याची गरज नसते हे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दाखवले. नेक्स्ट बघा पार्ट आता. Carver wanted to help the poor farmer who had small farm in Alabama. He showed them how to get good crop. This farmer grew plants like cotton because there was profit in it, but cotton made the soil poor. Carver told them to grow crop like peanuts and beans. This crop made the soil rich again. The farmers got very good crop. In fact, the crop were so good that the farmers did not know what to do with so much of them. कार्व्हरनी काय केलं, अलाबामामध्ये छोटी शेतीवाडी असलेल्या गरीब शेतकऱ्यांना मदत करायची होती. चांगले पीक कसे मिळवावे हे कारभारांनी त्यांना दाखवून दिले. हे शेतकरी कापसासारखी पिके घेत कारण त्यात फायदा होता, परंतु कापसामुळे जमिनीची सुपीकता कमी होई. कारभारनी त्यांना भुईमूग आणि द्विदल धान्य यासारख्या पिकांची लागवड करण्यास सांगितले. या पिकांनी जमीन पुन्हा सुपीक झाली. शेतकऱ्यांना चांगले पीक मिळाले. खरे म्हणजे ती पिके एवढी भरपूर आली की एवढ्या पिकांचं काय करावं हे शेतकऱ्यांना समजेनासे झाले. अगेन कार्वर वेंट टू वर्क. ही began to look for new uses for these plants. Can you imagine how many uses he found? From peanuts he made sugar, ink, boot polish, color, soap, paper, tile, butter, plastic, milk, as many as 300 things. बघा बालमित्रांनो, पुन्हा कार्वर कामाला लागले. या पिकांचे नवीन उपयोग शोधून काढण्यास सुरुवात केली. त्यांनी किती उपयोग शोधून काढले याची तुम्ही काही कल्पना करू शकाल का? तर भुईमुगापासून त्यांनी साखर, शाई, बूट पॉलिश, रंग, साबण, कवले, लोणी, प्लॅस्टिक, दूध आणि खूप अशा 300 वस्तू निर्माण केल्या. फ्रॉम स्वीट पोटॅटो म्हणजे रताळे. ही मेड ॲज मेनी ॲज 118 थिंग्स. त्यांनी रताळ्यापासून 118 वस्तू निर्माण केल्या. अँड सून these crop were in great demand and the farmer were happy. आणि अशा प्रकारे लवकरच या पिकांना खूप मागणी आली आणि ते शेतकरी सुखी झाले. These great scientists died in 1943. The place where he worked is now turned into a museum. या महान वैज्ञानिकाचे 1943 साली निधन झाले. तेथे त्यांनी काम केले त्या जागेचे वस्तू संग्रहालयात रूपांतर झालेले आहे. बालमित्रांनो बघा,
यामध्ये आता काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे. फाइंड द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम अ डिक्शनरी. खालील शब्दांचे अर्थ शब्दकोशात शोधायचे आहेत. स्ट्रेंथ याचा अर्थ मी मागच्या तासाला तुम्हाला सांगितला होता. स्ट्रेंथ म्हणजे डाग. स्लेव्ज गुलाम, दास. लॅबोरेटरी प्रयोगशाळा. डिमांड मागणी. आणि म्युझियम म्हणजे वस्तुसंग्रहालय. लिस्ट द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. उतार्यातून खालील गोष्टींची यादी करायची आहे. फूड आयटम. आता या लेसनमध्ये कोणकोणते फूड आयटम आलेले आहेत? फॉर एक्झाम्पल पीनट, बीन्स, शुगर, स्वीट पोटॅटो, मिल्क, बटर, हे सगळे फूड आयटम आहेत. सेकंड आहे एव्हरीडे थिंग्स. आपल्या दैनंदिन उपयोगाच्या कोणत्या वस्तू यामध्ये आलेल्या आहेत? क्लॉथ्स, हँकरचीफ, पेन, कॅन्स, बॉटल्स, बॉक्सेस, पॉट, पॅन्स, इन्स्ट्रुमेंट, मनी, कॉटन, पेपर, इंक, बूट पॉलिश, कलर, सोप, टाईल्स अँड प्लॅस्टिक. थर्ड पॉईंट आहे वर्ड रिलेटेड विथ स्टडीज. अभ्यासाशी किंवा शिक्षणाशी संबंधित कोणते शब्द याच्यामध्ये आलेले आहेत? सायंटिस्ट, स्टडी, लॅब, टेस्ट, लर्न, क्वालिटी, पेंट, पॅरेंट, बेबी, डॉक्टर, स्कूल, कॉलेज, टीच, इन्स्टिट्यूट, स्टुडंट, प्रोजेक्ट, लॅबोरेटरी. आता फोर्थ बघा काय करायचं आहे. रिअरेंज द फॉलोइंग इव्हेंट इन प्रॉपर ऑर्डर. यूज द पॉईंट टू मेक अ चार्ट ऑफ द लाईफ स्केच ऑफ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर. खालील घटना योग्य त्या क्रमाने लावायच्या आहेत. हे मुद्दे वापरून जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या जीवनपटाचा तक्ता करायचा आहे. इथे ह्या सगळ्या दिलेल्या आहे इव्हेंट्स. मग यातली कोणती फर्स्ट इव्हेंट आहे ती शोधायची आहे. बघा त्यांचा पहिले काय झाला? जन्म झाला. मग वॉज बॉर्न ही काय येईल? फर्स्ट. या बॉक्समध्ये आपण फर्स्ट राईट करू. आता सेकंड काय झालं? लॉस्ट हिज पॅरेंट्स. त्यांनी त्यांच्या आपल्या आईवडिलांना गमावले. थर्ड काय घडलं? लव्ड प्लांट ॲज अ चाइल्ड. थर्ड. फोर्थ बघा पीपल कॉल्ड हिम प्लांट डॉक्टर. फोर्थ नंबर इथे राईट करायचा आहे. बघा असे नंबर राईट करून ह्या नंबरनुसार ती इव्हेंट एकाखाली एक राईट करायची आहे आणि त्यांचं लाईफ स्केच तयार करायचा आहे. आता फिफ्थ कोणती झाली? फिफ्थ बघा नीट आधी हे सगळे रीड करायचे आहेत. ह्या सगळ्या इव्हेंट रीड करायच्या आणि त्याच्यानंतर तिथे नंबरिंग करायचं आहे. वेंट फ्रॉम प्लेस टू फाइंड अ कॉलेज ही झाली फिफ्थ. देन फिफ्थ नंतर सिक्स नंबर कोणत्या इव्हेंटला येईल? तर सिक्स नंबर वेंट टू टीच टू द टस्कडी इन्स्टिट्यूट इन अलाबामा ही नंबर सिक्स. सेवन बघूया. सेवन आहे हेल्प फार्मर इन अलाबामा टू मेक देअर सॉइल रिच. सेवन. एट बघा फाउंड मेनी युजेस फॉर पीनट अँड स्वीट पोटॅटोज. 8 number. And he last 9 number died in 1943. ह्या 1 by 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इव्हेंट एकाखाली एक तुम्ही तुमच्या नोटबुकवर राईट करायचे आहेत आणि अशा प्रकारे त्यांचा लाईफ स्केच बनवायचा आहे. क्वेश्चन बँक म्हणून इथे नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे. आपल्या आसपास पहा, विचार करा आणि किमान 25 प्रश्न तुम्हाला रेडी करायचे आहेत, तयार करायचे. हाऊ डज नेम,
व्हॉट डू किंवा डज, व्हेन डू, डज, हू, व्हाय, वेअर याने सुरू होणारे डिफरंट टाईप्स ऑफ क्वेश्चन राईट करायचे आहे. फॉर एक्झाम्पल, हाऊ डू यू कम टू स्कूल, हाऊ डज ही रीड टू सो फास्ट, व्हॉट डू यू वॉन्ट, व्हॉट डज शी टॉक टू यू, when do you get up in the morning, who help you, why do you cry, where do you live असे तुम्ही क्वेश्चन राईट करायचे आहेत आणि अभ्यास करून याचा फोटो तुमच्या क्लास टीचरांना सेंड करायचा आहे. बालमित्रांनो, आपण नेक्स्ट व्हिडिओत पुन्हा भेटूया. तोपर्यंत गुड बाय.